रूप पाहता रोचनी सुख झाले साजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा मरण विठ्ठली आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव तुहा माधव बरवा तुहा माधव सभाया अवधा प्रमानंद रे
परमानंद रे आनंद रे आदि आनंद 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 रे एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा इतके विचारोने माझा प्रमानंदिरा इतके विचारोने माझा प्रमानंदिरा आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आदि आनंद सातवा अवतार आठवा वेळोवेळा सातवा अवतार आठवा वेळोवेळा सातवा अवतार आठवा वेळोवेळा सातवा अवतार आठवा वेळोवेळा बाप रखमा देवीवरून विठ्ठल जवळा बाप रखमा देवीवरून विठ्ठल जवळा आनंद रे आदि आनंद रे 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 मुबारक माई 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 बोला आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आदि आनंद रे आनंद रे आदि आनंद आनंद रे आदि आनंद प्रभंकारे अवगा प्रमानंद रे भयंकरी अवगा परमानंद रे भयंकरी अवगा प्रमानंद रे भयंकरी अवगा परमानंद रे आनंद रे आदि आनंद रे भयंकरी अवगा प्रमानंद रे भयंकरी अवगा परमानंद रे भयंकरी अवगा प्रमानंद रे भयंकरी अवगा परमानंद रे आनंद रे आनंद रे आनंद रे आनंद रे आनंद रे
आनंद रे आजी आनंद रे आजी आनंद रे सभाया भ्यंतरी अवघा प्रमानंद रे आजी आनंद रे सभाया भ्यंतरी अवघा प्रमानंद रे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 इतुके विचारुणी मग प्रमानंदी रहा इतुके विचारुणी मग प्रमानंदी रहा आनंद रे आजी आनंद रे सभाया भ्यंतरी अवघा प्रमानंद रे सातवा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देवी वरून विठ्ठलू जवळा 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देवी वरून विठ्ठलू जवळा आनंद रे आजी आनंद रे सभाया भ्यंतरी अवघा प्रमानंद रे विठ्ठला विठ्ठला विठ्ठला
जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गजाननं भूतगणादिसेवितं कपीथ जम्बो फलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वर पादपंकजं नमिला गणपती माऊली सरजा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविले आपुल्या स्तुतीला देवीमती नागेंद्र हराय त्रिलोचनाय अस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय शिव भोळा चक्रवर्ती त्यांचे पाय माझे चित्ती वाच्य वदता शिवनाम तयाने बाधी क्रोध कामा नमो देवी महादेवी शिवाय सततं नमः नमः प्रकृति भद्रायणी तास्मताम् ओम नमो भगवती माता पार्वती तुझे स्वरूप लक्ष्मी सरस्वती धुमावती चंडमुंडधारिणी महिषासुर मर्दिनी ओंकार स्वरूपिणी तुझ नमो या कुंदेंदु तुषार हरधवला या शुभ्रवस्त्रावरता या वीणवरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकरा प्रवृत्तिविरदी वै सदा वंदिता सामां पातु सरस्वती भगवती विशेषदाद्यापः सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगी विरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयारं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
आत्मरूप गणेशाय तुझ नमो नमः घालवी भवभ्रम माझा तुझी आता नमो शारदा माता माहेश्वरे नमः तुझी माझी बुद्धी तुझी होई आता नमो गुरुराया शिवशक्ती स्वरूपा अज्ञान निवारी गुरुराया तुझी आता नमो ईश्वराय सृष्टीपालका नमो तोडी भवव्यथा जगन्नाथा नमो ब्रह्मा विष्णू महेश्वराय नमः कृपा करावी आता माय बापा ज्ञानियंत हनु पायी ठेवितो माथा कृपा करावी आता माय बापा नमो शिव रूपा 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 एकांत विहारी तुझे नमो आनंद रूपा नमो आनंद रूपा आनंद रूपा नमो आनंद रूपा नमो शिवरूपा नमो शिवरूपा एकांत विहारी तुझ नमो नमो आनंद रूपा दुरल्या देशीच्या तुझ नमो मनोजीवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजीवान रहित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपदे आनंदुरे आजी आनंदुरे आनंदुरे आजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा प्रमानंदुरे 1 2 3 4 5 6 इतुके विचारुनी मग प्रमानंदिरा आनंदुरे आजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा प्रमानंदुरे 7वा अवतार 8वा वेळोवेळा 7वा अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देवी गुरु विठ्ठलू जवळा आनंदुरे अति आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा प्रमानंदुरे भगवान परमात्म्याचा अवतार असणारा महाविष्णूचा अवतार पांडुरंग परमात्म्याचा असणारा अवतार विठ्ठेवर असणारा पंढरपूर दैवत त्या पांडुरंग परमात्म्याचा अवतार भगवान ज्ञानोबाराया आणि भगवान ज्ञानोबारायाचा असणारा त्या पांडुरंग परमात्म्याचा अवतार म्हणजे भगवान ज्ञानोबाराया आणि त्या भगवान ज्ञानोबारायाचा असणारा 3 चरणाचा भंग आणि या भंगामधून भगवान ज्ञानोबाराया आपल्या जीवनामध्ये आलेली प्रचिती आपल्या जीवनामध्ये आलेला अनुभव या भंगामधून प्रकट करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा प्रिहार महाराज अखंड हरिनाम सप्ताह मौजे आमदारी आणि मौजे आमदारी गावामध्ये असणारा हा श्री विठ्ठल रुक्माईचं मंदिर आणि या भगवान श्री विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये चालेत आलेला प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये असणार आजचा हा कीर्तन आणि मौजे आमदारी गाव म्हणजे कीर्तनकार हनुमंतराव महाराज यांचं जन्मगाव आमदारी आणि महाराजांचंच कीर्तन अशा प्रकारचं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली या गावामध्ये असणारा ज्यांचा जन्म झाला
त्याच गावामध्ये ज्यांचं कीर्तन भगवान पांडुरंगाच्या कृपेने आणि कीर्तनाचा योग प्राप्त झालेला आहे, तो भगवान पांडुरंग परमात्मा श्री विठ्ठल रुक्माई देवस्थान या परमात्म्याच्या दरबारामध्ये भगवान पांडुरंग परमात्मा रुक्मिणी माता ज्याप्रमाणे मला बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंग सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्यांचा अभंग आहे तो पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याचाच अवतार भगवान ज्ञानोबाराया आणि भगवान ज्ञानोबारायाचा असणारा अवतार म्हणजे त्या ज्ञानोबारायाचा अवतार म्हणजे पांडुरंग परमात्म्याचं मूळ स्वरूप असणारं ज्ञानोबाराया आणि भगवान ज्ञानोबाराया या अभंगातून अनुभवामध्ये आपल्या आलेली प्रचिती व्यक्त करतात. विढोलो विढोलो महाराज अनुभव म्हटला की जोपर्यंत अनुभवाची प्रचिती येत नाही तोपर्यंत अनुभव कळत नाही. साखर किती गोड आहे. एक जण म्हणला साखर गोड आहे, हो साखर गोड आहे. अहो गोड आहे पण तुम्ही खाऊन पाहिली का? जोपर्यंत तुम्ही साखर खाऊन पाहत ना, जोपर्यंत तुम्ही साखरेची चव चाखत ना तोपर्यंत साखरेची चव कळत नाही. त्याप्रमाणे साखर दुसऱ्यानं किती सांगितली गोड आहे, किती गोड आहे, अहो लय गोड आहे. सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड. दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार, दीपा नाही पाटी पोटी अंधकार. सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड, सर्वांगी साखर अवघी गोड. महाराज साखर किती गोड आहे. जोपर्यंत पुढच्या माणसानं एखाद्या माणसानं खाल्यानंतर त्याला म्हटलं का हो काय खाल्लं तुम्ही? साखर खाली. किती गोड आहे म्हणले? एवढी गोड आहे म्हणले. किती गोड आहे? फारच गोड आहे, फारच गोड आहे. त्या गोडीला सीमाच नाही म्हणले. किती गोड आहे, किती सांगत गेलं तरी गोडच आहे म्हणणार आहे. जोपर्यंत त्याच्या हातावर देत नाही तोपर्यंत ते हातावर दिल्यानंतर त्यानं खाल्यानंतरच सांगेल की इतकी गोड आहे. जसं साखर खाल्यानंतर ते अनुभवाला येते, प्रचिती येते, त्याप्रमाणे अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला त्याची प्रचिती येत नाही कोणत्याही गोष्टीची. विठाला म्हणून अशा प्रकारचं ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये आलेली प्रचिती, ज्ञानोबारा आलेला अनुभव व्यक्त करतात. काही साधक मंडळी ज्ञानोबाराकडे गेले. भगवान ज्ञानोबारा आनंदाच्या मग्नामध्ये आपल्या आनंदामध्ये डुलू लागले. आनंदाचे डोही आनंद तरंग. महाराज काहीला एकांतात माणूस बसल्यानंतर एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो की लोक म्हणते काय येड्यासारखं, काय हसायले, काय डुलायले, काहून हसायले, काय नेमकं झालं काय? दुसऱ्या माणसानं पाहिल्यानंतर त्याला वाटते कशामुळे हसत असेल बाबा, नेमकं जाग काय झालं असण्याचं कारण त्याला कोणत्या तरी एखाद्या गोष्टीची अनुभूती आली, प्रचिती आली आणि त्या प्रचिती अनुभव आल्यामुळं त्याच्या अंगामध्ये, त्याच्या शरीरामध्ये ती प्रचिती अनुभव आलेला आणि म्हणून त्या आनंदाच्या मग्नामध्ये डुलत असल्यामुळं, आनंदाच्या भरात नाचत असल्यामुळं लोक मग त्याला वाटतात काय आनंदात नाचायला लागला. अरे त्याला अनुभूती आली, अनुभव आल्यानंतर इतका आनंदात निमग्न झाल्यानंतर अशा प्रकारचं त्याप्रमाणे जसा मनुष्य एकांतामध्ये आनंद आपल्या स्वतःच्याच मस्तीमध्ये नाचतो त्याप्रमाणे ज्ञानोबाराया स्वतःच्याच आनंदामध्ये आणि निमग्न असताना अशा अवस्थेमध्ये ज्ञानोबारायाकडे गेलेले साधक
विचारू लागले. पाहिलं ज्ञानोबाराकडे, ज्ञानोबाराय काय आनंदामध्ये डुलत आहेत, नेमकं काय अनुभव आला, काय झालं त्यांचा, कशाचा अनुभव आला. अशा प्रकारचं गेल्यानंतर विचारू लागले ज्ञानोबाराला. म्हणजे ज्ञानोबारा तुम्हाला नेमकं काय झालं, इतका आनंदामध्ये कसं काय निमग्न झाले. तेव्हा ज्ञानोबारायने सांगितलं, बाबा माझा जो आनंद आहे ना जगापेक्षा वेगळा आहे. म्हणजे माझा जो आनंद आहे जगापेक्षा, आज जो मला आनंद आलाय आजच्या आनंदाला पारावरच राहिला नाही. एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की त्या आनंदासारखा मला आतापर्यंत एवढा कुठंच आनंद झाला नाही. पण तो आनंद एवढा झाला कशामुळे झाला, काय कारण आहे, तो आनंद होण्याचा असा नेमका झाला कसा म्हणले तुम्हाला. अहो म्हणले तुम्हाला आतून आनंद झाला का बाहेरून आनंद झाला. अशा प्रकारचं विचारल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणतात एवढा आनंद झाला की माझ्या आतमध्ये तो आनंद उतरल्यामुळं त्या आनंदाच्या डोहामध्ये डुबून मी पोहत आहो. अशा प्रकारची प्रचिती अनुभव ज्ञानोबाराय त्या साधकाला अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे, आनंदू रे आजी आनंदू रे. ब्रह्मानंदो रे, सभायाभ्यंतरी आवता ब्रह्मानंदो रे, आनंदो रे आदि आनंदो रे, आनंदो रे आदि आनंदो रे. महाराज एवढा आनंद झाला की सांगता सोय नाही. म्हणले का हो ज्ञानोबारा लोकायला आनंद होतो. म्हणले काहीला आनंद होतो, काही वस्तू पाहिल्यानंतर, काहीला पाहिल्यानंतर पुढचं पाहिल्यानंतर आनंद होतो, काहीला आताच आनंद होतो, काही बाहेरची वस्तू पाहिल्यानंतर आनंद होतो आणि काहीला पाहिल्यानंतर दुःख होतो. विठाला महाराज आनंदाचे प्रकार पाहिलं तर काहीला आत आनंद झाला, आपल्या पोटात आनंद झाला, बाहेर दुःख आहे, बाहेर दुःख आहे. महाराज आतमध्ये एवढा आनंद उफाळला, एवढा आनंद उफाळला की त्या आनंदाला पारावरच राहिला नाही आणि बाहेर मात्र सारं दुःखच दुःख. एवढं दुःख त्या की दुःखाला पारावरच राहिला नाही. उदाहरण देतो. विठ्ठल विठ्ठल काय झालं एकदा दोघं भाऊ होते. आता दोघं भाऊ असल्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये एकाला काय झालं काहीच नाही. दोघांची लग्न झाली, एकाला मुलं बाळ झाली, एकाला मुलं बाळ झाली, दुसऱ्याला काहीच नाही झालं. महाराज काहीच नाही झालं. काहीच नसल्यामुळं काय झालं, मग त्यानं खूप करले, प्रयत्न केले, नवस वगैरे केले, सायास करीसी प्रपंच दिननिसी, एवढं प्रयत्न केले पण मुलबाळ काही झालं नाही. महाराज मग अशी भानगड झाली. आता पैसा त्याच्याकडे अफाट होता, एवढी संपत्ती होती की जळता जळून एवढी घरगज्जा संपत्ती असल्यामुळं मग आता त्या दुसऱ्या भावाच्या पत्नीला वाटत होतं आपल्याला मुलं बाळ झाली. जिला झाली मुलं बाळ ती आनंदित होती. महाराज एवढ्या आनंदाच्या भरात नाचू लागली. आता ती होती लहान असल्यामुळं तिला आनंद झाला. पण जी मोठी जी होती ना, मोठी असणारी, तिला मुलं बाळ झाली नाही. मग झाली नसल्यामुळं काय झाला प्रकार, मग तिला वाटलं काय करावं आता प्रयत्न करूनही होत नाही. मग शेवटी फार दुःखी राहायची. महाराज दुःख होऊ लागलं जीवनामध्ये. आणि आहेच महाराज, संसारामध्ये मुलबाळ नसलं की माणसाला दुःख होते. तिला एवढं दुःख व्हायचं, काय करावं. आता दुसरीला वाटू लागलं, बरं वाटू लागलं. तिला वाटलं हिला जर नाही झालं, तिला जर मुलबाळ नाही झालं तर तिची संपत्ती, तिची असणारी मालमत्ता कोणाला मिळेल,
मलाच येईल अशा प्रकारचा तिला आतून आनंद होत होता, आतून आनंद व्हायचा. पण नेमकं वाटायचं मध्यंतरी जर दत्तकोच घेतलो तर काय करा, काय काय नाही. आपला मुलगा घेतला तर बरं आहे, नाहीच घेतला तर दुसऱ्याचा घेतला तर काय करावं. म्हणून ती पंचायत पडू लागली. तिला वाटलं काय करावं. योगायोगानं तिला आतून वाटायचं की ही बरं झालं, ही पिढा जर गेलीच तर काय होईल आपल्या जीवनामध्ये, त्यांची सगळी संपत्ती आपल्याला मिळेल, अशा प्रकारची तिच्या मनामध्ये जी इच्छा होती. मग योगायोगाचं झालं महाराज, त्याच्या जीवनामध्ये काय झालं, तिचा नवरा मरण पावला. आता मुलगा नवराच मरण पावल्या, लेकरू होईलच कुठून. नवराच मरण पावल्या काय तुको महाराज म्हणता. नवरा मरल्या नवस कन्या पुत्र होती तरी का करणे लागे, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. कन्या होती तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती, तरी का करणे लागे पती. म्हणजे त्या भावाचा दुसरा मोठा भाऊ मरण पावला. मरण पावल्यानंतर हिचं वय भरपूर झालं महाराज. आता म्हातारपणात काय गेला, लेकरू व्हायची गॅरंटी नाही. म्हणून योगा असं झालं की मग तिला असं वाटू लागलं, आता म्हणले आता काय झालं म्हणले, हिचा नवरा मरण पावला. पावल्यानंतर मग तिला वाटू लागलं, जवळ गेली आणि काय करू लागली महाराज, आपल्या भावाचा काय झालं, भाऊ मरण पावला म्हणजे हिचा भाऊचा काय म्हणतात त्याला, मोठा असणारा भाया मरण पावला म्हणून ही तेथं गेली. गेल्यानंतर तेथं उगाच नाटक करू लागली, माय काय करू, कसं झालं, काय करू, हे काय करू लागली. हाव भाऊ चालला सुरू झाला महाराज. सगळे लोक रडायला लागले, दुःख झालं सगळ्याला. काय म्हणले, फार माणूस होता, फार चांगला होता, आता काय करावं. अशा प्रकारचे बाकीचं सगळ्याला दुःख झालं गेल्यामुळं आता ही मधात जाऊन तेथं गेल्यानंतर उगाच काय म्हणतात ढोंग करू लागली आणि तेथं जाऊन रडू लागली. रडत असताना वर पंग रडायली, पण आत काय होतं महाराज, आत काय होतं, आत आनंद तुफाळणार महाराज. बरं झालं म्हणजे एवढी कोट्यवधीचा माल आपल्या ताब्यात येणार, आपल्याला कोट्यवधी माल आपण आपल्या ताब्यात येणार. इथं तिला मुलगा होणार नाही, सगळी संपत्ती आपलीच आहे, अशा प्रकारचा तिला आतमध्ये आनंद, याला म्हणतात आत आनंद बाहेर दुःख. विठाला अशा प्रकारचे म्हणतात बाहेर दुःख आहे, पण आत किती आनंद आहे, फार आनंदाच्या भरात. अशा प्रकारचं याला म्हणतात आत आनंद बाहेर दुःख. आता दुसरी गोष्ट, आता ही दुःख न बाहेर आहे दुःख महाराज. शरीरामध्ये आतमध्ये दुःख आहे आणि बाहेर आहे दुःख आहे. कसं सांगतो दृष्टांत. विठाला बऱ्याच वर्षा मुलगाच होईना, अनेक वर्ष झालं मुलगा होईना. काय करावं अशा प्रकारचं योगायोग झाला. नवस केले, नवसानं प्राप्त झाला मुलगा मिळाला. मुलगा झाल्यानंतर एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाल्यानंतर मग त्याचं हे वार्षिक कर, असं कर तसं कर. मग केल्यानंतर काय झालं, काही काल दिवस तो राहिला आणि त्या बालकाचं आयुष्य संपलं. मृत्यू पावल्यानंतर महाराज काय झालं, एकुलता एकच मुलगा एकच झालेला आणि तो अचानक मरण पावला. आणि मेल्यानंतर शेजाऱ्या पाजाऱ्याला सर्वांना फारच दुःख झालं. म्हणू लागल्या, माय किती दिवसाचा झाला नव्हता आणि आता झाला, इकून तिकून झाला. तर काय झाला तेही
वाया गेला अशा प्रकारचं दुःख झालं, सगळ्याला दुःख झालं आणि जिचा गेला तिलाही दुःख झालं. काय झालं महाराज? आतमध्ये दुःख झालं आणि बाहेर सुद्धा दुःख झालं. काय झालं? नव्हतंच पुढे होण्यासारखं नाही. आणि अशा प्रकारचं आतमध्ये दुःख आणि बाहेर दुःख अशा प्रकारचं दुसरा विठाला अशा प्रकारचा आपण आत आनंद पाहिला, बाहेर दुःख, आतही दुःख आणि बाहेरही दुःख अशा प्रकारचा दुसरा प्रकार पाहिला. आता तिसरा प्रकार जो आहे, काहीला महाराज आतमध्ये दुःख आहे आणि बाहेर आनंद आहे. आतमध्ये दुःख आहे महाराज, आतमध्ये एवढा दुःखाचा कल्लोळ, एवढा दुःखाचा कल्लोळ आणि बाहेर सारखं आनंदच आनंद. दोघीचा आवाज फारच त्याला वाटू लागलं यायला अशा प्रकारचं, असं झालं तसं झालं, असं झालं तसं झालं. ती म्हणे तुला मुलगा होते का? नाही नाही म्हणे मला मुलगा होते. दोघीची तट सुरू झाली. ती म्हणे मला झाला, म्हणे मला झाला आणि तुला झाला, मला झाला मला झाला तर अगोदर मी काय करीन म्हणजे मी म्हणे चांगल्या प्रकारचा मोठा सत्कार करील. बरोबर म्हणजे ठीक आहे म्हणजे. मग आता नेमकी दोघीची तट लागली. नेमकं लहानीला मुलगा झाला, मोठीला मुलगा झाला नाही. हिला मग काय केलं, त्याचं बारश सुरू केलं तिनं बारश सुरू झाल्यानंतर आता जी मोठी म्हणू लागली, माय म्हणे याला म्हणे हिला आणि आनंदात मग इकडे तिकडे डुलायला लागली आणि हिला अशा प्रकारचं उग त्याच्या बारशाला जवळ गेली. म्हणे माय गोंडस किती आहे, चांगलं आहे, असं 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 तसं म्हणायला लागली. पण मधी काय होतं महाराज, तिच्या दुःख होत. बाहेर आनंद आहे पण आतमध्ये काय दुःख आहे. विठाला विठाला विठाला. अशा प्रकारचं. आणि चौथा क्रमांक आहे महाराज, 4 प्रकारचा दुसरा आनंद आहे. बाहेर आनंद आहे आणि आतमध्ये आनंद आहे. आतमध्ये आनंद आहे आणि बाहेर आनंद आहे महाराज. एवढा आनंद आहे, एवढा आनंद आहे की त्या आनंदाला पारावार नाही. सोयरीक झाली, मुलगा पाहिला, नवरी नवरदेवाने एकमेकाला पाहिल्यानंतर एवढा आनंद झाला. पाहिल्याबरोबर तिला वाटलं माय कसा आहे, बरा आहे. मग एकमेकाचा संपर्क सुरू झाला, आनंद वाढत गेला. थोडा थोडा जसा आनंद वाढत गेला, मग आता लग्न ठरलं. मग लग्नामध्ये जेव्हा लग्न ठरल्यानंतर मग आता नवरी असणारी आणि नवरदेव असणार. आता जेव्हा दोघांचं लग्न झालं आणि लग्न लागल्यानंतर त्या लग्नाच्या समारंभामध्ये जेव्हा एकमेकाला पाहत होते महाराज, पाहून एवढा आनंद उफाळत होता. आनंद उफाळत होता आतमध्ये, दोघांच्या आतमध्ये उफाळत असताना मग त्या दोघांचं असणार लग्न लावत असताना त्या भटजी बुवानं लावलं महाराज लग्न. आणि म्हणले काय झालं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अशा प्रकारचा अभंग आपलं म्हटलं. गणरायाचा नमस्कार केला. स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्ला. अशा प्रकारचं मंगलाष्टकमन झालं. आणि एकूण एकाच्या गळ्यामध्ये हार घातला. हार घालून मोकळे झाले आणि बसले. कुठं बसले महाराज? पलंगा गादीवर म्हणा, खुर्चीवर बसले. सिंहासन म्हणा त्याला, इंद्राचं सिंहासन. सिंहासनावर बसल्यानंतर त्या ठिकाणी बसले. जसे बसले की तसे मग ते फोटोग्राफर म्हणजे काढायचा फोटो करते. असा काढ, तसा काढ, तसा काढ, अंगावर खांद्यावर हात ठेव, असं कर, तसं कर. मग तेव्हा जो आनंद होतो त्या दोघायला, आतून जो आनंद होतो त्या आनंदाला राहिली का सीमा नाही. एवढा आनंद होतो, एवढा आनंद होतो. का होतो? कारण नवीन असल्यामुळं तो आनंदाचा भर त्याला आवरत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तो आनंद दोघायला तर झाला, परंतु बाकीच्या माणसाला आनंद झाला नाही तिथल्या. काय जोडा म्हणजे राम सीतामाई, राम सीताचा जोडा काय चांगला आहे म्हणजे काय जोडा आहे. अशा प्रकारचे लोक जे वावा करू लागले म्हणजे याचा अर्थ की त्या आनंदाला पारावारा
राहिला नाही. अशा प्रकारचा आणि त्यांची जेव्हा मिरवणूक निघाली दोघा नवरा बायकोची, त्याला वाटलं की आपण स्वर्गातच आहो का इंद्राच्या आसनावर बसलो, अशा प्रकारचं वाटते जेव्हा, तेव्हा ते आनंद, एवढा आनंद होतो. आणि ते आनंद म्हणजे आताही आनंद आहे आणि बाहेर आनंद आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून अशा प्रकारचा जो आनंद आहे. मग विचारलं ज्ञानोबा, तुम्हाला जो आनंद आहे असा आनंद झाला का? तुम्हाला असा आनंद झाला का? नाही. ज्ञानोबा म्हणतात, आम्हाला तसल्यातला आनंद नाही. मग कोणता झाला तुम्हाला? म्हणजे आम्हाला जो आनंद झाला त्या परमानंद असणारा परमात्मा, त्या परमात्म्याचा आनंद झाला. आणि तो परमात्मा सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे, आताही आनंद झाला आणि बाहेर आनंद झाला. बाहेर का आनंद झाला? तुम्हाला आतलाच आनंद व्हायला पाहिजे. तुम्ही पाहिला का परमात्मा? हो, आम्हाला परमात्मा आतमध्ये दिसला आणि आत आम्ही परमात्मा तो पाहिल्यामुळं आम्ही काय झाला, त्याला त्या पाहिल्यामुळं पाहिला नंदचा नंदन, अशा प्रकारचा जो परमात्मा आम्ही आतमध्ये पाहिला. आणि पाहिल्यानंतर दुसरी गोष्ट, आम्ही बाहेर जेव्हा पाहू लागलो तेव्हा सुद्धा आम्हाला काय दिसू लागलं? सगळं जगच आनंद रूप दिसू लागलं. आनंद रूप दिसू लागलं. सगळं जगत असणारं बाहेरचं कसं दिसू लागलं? अवघेची त्रिलोके आनंदाची आता, अवघेची त्रिलोके आनंदाची आता, अशा प्रकारचं सगळं जगच आनंद रूप अशा प्रकारचं ज्ञानोबा म्हणतात मला दिसत होतं. म्हणून आतमध्ये सभाया अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. महाराज, तुम्हाला जे आनंद झाला, मग आम्हालाही सांगा की तो आम्हाला कशामुळे झाला? तुम्हाला जो आनंद आहे, तुम्हाला जो आनंद झाला तो कशामुळे झाला? काय कारण आहे? तुम्ही काय विचार केला? कोणाला विचारलं? तुम्ही जाणून काय घेतलं? ते जाणल्यानंतर तुम्हाला जो आनंद प्राप्त झाला. काहीला जाणलं, काहीतरी गोष्टी कळाल्यानंतर आनंद होईल ना. मग कोण कशामुळं कळालं की तुम्हाला जो आनंद झाला? काय कारण आहे त्याचं? एकच कारण आहे, म्हणले आमच्या जीवनामध्ये आम्ही सद्गुरूला काय केलं? विचारलं. म्हणजे काय विचारलं? सद्गुरूला तुम्ही काय विचारलं? म्हणजे ज्ञानोबा राय म्हणतात, आम्ही एक असणार जगामध्ये एक काय हे? एक म्हणजे काय, दोन म्हणजे काय, तीन म्हणजे काय, चार म्हणजे काय आणि पाच म्हणजे काय, अशा प्रकारची जी आकडेवारी आहे 10 पर्यंत, ही आकडे असणारे आम्ही सद्गुरूला विचारलेला आहे. त्यांच्याकडून ते विचारल्यानंतर आम्हाला त्याची प्रचिती आली आणि त्या प्रचितीमुळे आम्हाला अनुभूती आली, आनंद मिळाला. अशा प्रकारचं ज्ञानोबाराने एकाचा विचार 1 2 3 4 5 6 अशा प्रकारचा याचा विचार आम्ही सद्गुरू मार्फत केला, असं अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये ज्ञानोबाराने प्रतिपादन केलेलं आहे. 1 2 3 4 5 6 विचारून काय विचारलं आम्ही सद्गुरूला? 1 2 3 4 5 6 इतके विचारुणी मग ब्रह्मानंदिरा. एकाचा विचार केला म्हणजे 1 2 3 4 5 6
इतुके विचारुनी मग परमानंदी राहा. एक म्हणजे काय? एकाचा विचार केला. एक जगामध्ये काय एक म्हणले? एक आम्ही एकाचा विचार केला महाराज. एक काय म्हणजे जगामध्ये एक काय आहे? कोणती वस्तू आहे महाराज? जगामध्ये फक्त एकच परमात्मा आहे, एका वाचून दुसरा नाही. एक आम्ही परमात्मा आहे. एका परमात्म्याला जाणलं, एक आम्ही एक परमात्मा करून घेतला. आपला तो एक देव करुणी घ्यावा. आपला तो एक देव करुणी घ्यावा. भगवान अनुबारा म्हणतात आम्ही एक जाणला. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा इतके जण आम्ही काय याचा विचार केला. इतके विचारुनी विचारलं. कुणाला? सद्गुरूला विचारलेलं आहे. आणि सद्गुरूने आम्हाला एक म्हणजे काय? एकच परमात्मा, एका वाचून दुसरा परमात्मा जगात नाही. आणि त्या एकालाच काय म्हणतात? ब्रह्म. ते ब्रह्म आम्ही जाणलं, त्या परमात्म्याचा विचार केला. हे परमात्मा कसा आहे, ते ब्रह्म कसं आहे, अशा प्रकारचा एकाचा विचार आम्ही केला महाराज. एकाचा विचार केला. विचारुनी कोणाला? सद्गुरूला विचारलेला आहे. विचार केला आणि म्हणून आम्हाला काय झाला? आनंद प्राप्त झाला महाराज. जगामध्ये दुसरं काहीच नाही. देवा वाचून आहेस का? सर्व घटिरामध्ये आधी एकच आहे का नाही परमात्मा? घटामध्ये परमात्मा आहे. सगळीकडे परमात्म्या वाचून काहीच नाही महाराज. केवळ एकच देव आहे आणि ते एकच देव, एकाच देवाला आम्ही जाणलं. म्हणजे तुमच्या ठिकाणी आहे का? अहो, जाणत असताना आम्ही सगळीकडे परमात्मा पाहिला. तोच परमात्मा आमच्या हृदयात पाहिला आणि तो परमात्मा आमच्या हृदयात पाहिल्यानंतर आम्ही पाहिला, त्याचा विचार केला. सद्गुरूने सांगितलेला जो परमात्मा ते आम्ही एकाला जाणलं आणि म्हणून काय झालं? परमानंद प्राप्त झाला. इतके विचारुनी मग परमानंदी राहा. एकाचा विचार केला महाराज. मग ज्याला एकाचा विचार करता येत नाही त्यानं काय करावं म्हणले? दोघाचा विचार करायचा. दोन विचारुनी मग परमानंदी राहा. दोन जगामध्ये दोन काय? दोन नेमकं कोणती वस्तू आहे? जगामध्ये दोन कशाला म्हणतात महाराज? जगामध्ये तुम्ही कुठेही जा, दोघच आहेत, नर आणि मादी आहे का नाही? काय म्हणतात? पुरुष आणि बाई. काय याच्यावर दुसरं काय? बाई आणि पुरुष, बाई आणि पुरुष, पुरुष आणि बाई, दोनच वस्तू येतात. कुठेही जा, अमेरिकेत जा, जपान मध्ये जा, कुठल्याही खेड्यात जा, कुठेही जा, स्वर्गात जा, मृत्यूमध्ये जा, पाताळमध्ये जा, कुठल्याही ठिकाणी जा, तुम्हाला पुरुष आणि बाई दिसणार. एक जण म्हणला पशु पक्षी. अरे पशु पक्षी असले त्याचे नर मादीच आहे ना, दुसरं काय आहे त्याच्यात? हा, नर आणि मादी, मादी आणि नर दोनच आहेत का नाही? त्या नर मादीलाच काय म्हणायचं? स्त्री आणि पुरुष, हे दोनच वस्तू आहेत. या जगामध्ये अशा प्रकारच्या दोघाचा विचार करा. इतके विचारुनी मग मग काय म्हणजे? दोन कोणत्या वस्तू आहे म्हणजे? ब्रह्म आणि माया. दुसरं आहेच काय? ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म, अंगाने छाया जरा परे. महाराज, ब्रह्म आणि माया याच्या वाचून जगात दुसरं काहीच नाही. दुसरं सांगूच का? म्हणले ईश्वर आणि ईश्वराची माया याच्या वाचून दुसरं काहीच नाही. भगवान शंकर आणि पार्वती माता याच्या वाचून दुसरं काहीच नाही. पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी माता याच्या वाचून काहीच नाही. विठ्ठल विठ्ठल. कसं काय म्हणाल? अहो, सगळ्या ठिकाणी कुठेही गेलं तरी स्त्री रूपानच आहे ना. अक्षरामध्ये तुम्ही पहा, काही अक्षर पुरुषवाचक येतात, काही अक्षर स्त्रीवाचक येतात. 12 कडी सगळी पाहिली तरी त्याच्यात काय येते?
दोघांचीच नाव येणार, पुरुष आणि स्त्री, पुरुष आणि पुरुष, दुसरं काय येणार आहे? हा, भगवान शंकर आणि पार्वती माता, पार्वती माता आणि भगवान शंकर, दुसरं काय? रुक्मिणी माता आणि विठ्ठल, विठ्ठल आणि रुक्मिणी माता, दोघच येणार. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात अर्ध नारी नटेश्वर. भगवान शंकराचं वर्णन करत असताना भगवान ज्ञानोबाराने वर्णन केलेलं आहे. स्त्री पुरुषाचा भेद अर्ध नारी पुरुष याचा हा सौरसानो चित्ता. अर्ध नारी नटेश्वर म्हटलंय. लोकांना कळत नाही म्हणून देवानं काय केलं? वेगळं केलं. तेच रूप दाखवताना ज्या वेळेस रूप दाखवू लागला भगवान शंकर, त्यावेळेस भगवान शंकरानं पार्वती माझ्यातच आहे म्हणला. देवानं काय केलं? अर्ध अंग पार्वतीचं दाखवलं, अर्ध अंग आपलं दाखवलं. पुरुषाचं अर्ध अंग दाखवलं, अर्ध अंग पार्वतीचं दाखवलं. आणि जेव्हा ती एकच होऊन बसलं की पार्वती दिसणं, भगवान शंकर दिसणं, काय दिसू लागलं? ओंकार स्वरूप अशा प्रकारचं काहीच दिसत नव्हतं महाराज. तशा प्रकारचं विठ्ठल रुक्मिणी माता महाविष्णूच्या डाव्या बाजूकडून रुक्मिणी माता निघाली लक्ष्मी माता. तिथे तसाच प्रकार आहे. ज्या वेळेस भगवान महाविष्णू क्षीर सागरामध्ये शयन करत होते तेव्हा लक्ष्मी माता भगवान महाविष्णूच्या डाव्या बाजूतून प्रगट झाली महाराज. म्हणून ते लक्ष्मी आणि भगवान महाविष्णू एकच रूप आहे. म्हणून स्त्री आणि पुरुष अशा प्रकारचा याचा विचार केला आम्ही. काय केला? अरे बाबा, जशी माणसाची सावली माणसाला सोडून राहत नाही, त्याप्रमाणे पुरुषाला सोडून बाई राहत नाही. पुरुषाला सोडून बाई राहत नाही म्हणजे आता आपल्याला ते वेगळ्या दिसायलेत की येतं वेगळ्या दिसत का? पुरुष इकडं बसले, महिला मंडळ इकडं बसली. तुम्ही कसं म्हणता पुरुषाला बाई सोडून राहत नाही, बाईला सोडून पुरुष राहत नाही? असं समजू नका. बाईला सोडून पुरुष नाही, पुरुषाला सोडून बाई सुद्धा राहत नाही, आणि बाईला सोडून पुरुष सुद्धा राहत नाही. भगवान शंकर पार्वतीला सोडून राहत नाही, आणि पार्वती भगवान शंकराला सोडून राहत नाही. लक्ष्मी भगवान महाविष्णूला सोडून राहत नाही, आणि भगवान महाविष्णू लक्ष्मीला सोडून राहत नाही. विठाला याचं उत्तर दिलेलं आहे. अंग आणि छाया जयापरी, ब्रह्म तेची माया, माया तेची ब्रह्म. अंग आणि छाया जयापरी. जसं आपल्या अंगाची सावली आपल्याला सोडून राहत नाही. एक जण म्हणला आपली सावली म्हणला घरी सोडतो, तडक येतं म्हणला. काय झालं म्हणला? घरी सावली सोडतो. आता सावलीच माहित नाही, काय सांगा? विठालो सावली म्हणजे कोणती सांगतो? सावलीला छाया म्हणतात. सावलीला दुसरं नाव छाया आहे. ही सावली म्हणजे ज्या वेळेस सूर्य उगवल्यानंतर आपण सूर्याकडे तोंड केल्यानंतर आपल्या अंगाची सावली पश्चिम दिशेला पडते. आता इथं सावली पडली, पहा तुम्ही अनुभव घ्या. इथं बसल्यानंतर सावली इकडे पडली का नाही? पडली. आता आपण उठून गेलं की ती बसते का? तिथं तिला म्हणायचं बस बाई तू जागीच बस, अजिबात उठायचं नाही. उठते का ती? महाराज सावली सोडते का? जसं माणसाच्या अंगाला सावली सोडत नाही त्याप्रमाणे परमात्म्याची पत्नी परमात्म्याला सोडू शकत नाही, किंवा ब्रह्माला सोडून माया राहू शकत नाही. त्याप्रमाणे जगामध्ये महाराज लक्ष्मीला सोडून जसा देव राहत नाही म्हणजे सांगायचं छायेचं उदाहरण दिलंय. त्याप्रमाणे पुरुषाला सोडून स्त्री राहू शकत नाही, आणि एकट्या पुरुषावर जगत चालत नाही. सगळे जगामध्ये पुरुषच राहिले तर हिजड्याच होतील ना. काय होईल? हिजड्याचा प्रकार होईल महाराज. म्हणजे सगळ्या बायाच राहू द्या, गड्याची गरजच नाही. काय होईल महाराज? उत्पत्ती खातच बंद होईल ना. जन्म व्हायचाच कुठून? कोणाच्या पोटाचा याचं कुठून निघायचं, आणि कोणाकडून काय करायचं महाराज? होतच नाही. म्हणून दोन्ही गोष्टी लागतात. म्हणून देवाकडे जसं रुक्मिणी माता रुक्मिणीला गरज देवाची, देवाला गरज रुक्मिणीची आहे. म्हणून तर द्वारकीहून का न पळत आला येत रे?
हा रुक्मिणी माता पंढरपुरात आली, तेथून उठला का सुटला इकडे तिकडं तर किती 16,000 होते की एक रुक्मिणी गेली. त्याने म्हणला काय फरक पडायला, रुक्मिणी जाऊ ते पंढरपूरला तर आहे, माझ्याकडे इकडे राधा आहे, सगळ्या एवढ्या येतात, सत्यभामा आहे, कालिंदिनी आहे, 16,000 आहेत म्हणला, ही गेलीच गेली. पण थांबला का देव तिथं? थांबायला पाहिजे होतं देवाना तिकडं. महाराज रुक्मिणी करता इकडं आली, कारण आधी माया शक्ती रुक्मिणी माता आहे म्हणून पंढरपूरला यावं लागलं. म्हणून 2 गोष्टीचा विचार करायचा महाराज. कोणता? जगामध्ये 2च वस्तू आहेत, ब्रह्म आणि माया, त्याच्या वाचून कोणीच नाही. त्याप्रमाणे आपल्याच ठिकाणी आपली अंगाची छाया म्हणजेच माया. आता दुसरं उदाहरण विठाला महाराज दुसरं आहे, आपल्या अंगातली शक्ती म्हणजेच हीच कोण आहे? माया आहे. प्रत्येकाच्या अंगात शक्ती आहे बरं, ही शक्ती म्हणजेच कोण आहे? माया आहे. आणि ती शक्ती आपल्याला सोडून राहत नाही आणि आपण तिला सोडून राहू शकत नाही. तिने राजीनामा दिला, हे बसतो खाटेवरच बसतो, मला हातपाय चालत नाही का, अंगास बळत नाही ना. म्हणून अशा प्रकारच्या 2चा विचार करायचा. मुख्य 2 ज्ञानोबा म्हणतात कोणता? ब्रह्म आणि माया, या दोघाचा विचार करा आणि मग तुमच्या जीवनामध्ये परमानंद प्राप्त होईल. 2 म्हणजे अशा प्रकारचं ईश्वर आणि माया या दोघांचा विचार करायचा असं ज्ञानोबारायांनी सांगितलं. 1 2 दोनाचा विचार करा आणि मग परमानंदी राहा. 1 2 3 तिघाचा विचार करायचा. 3 कोणते महाराज? 3 आपले असणारे आपल्या अंगामध्ये आहेत. सत्वगुण, रजगुण, तमगुण ही 3 गोष्टी येतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये 3 गोष्टी येतात. रजगुण आहे, तमगुण आहे, सत्वगुण आहे. सत्वगुण वाटला इथं तुम्ही सगळेच बसले, तुमच्या ठिकाणी सत्वगुण आहे म्हणून आहे. आणि रजगुण असते तर घरीच गाडले झोपले असते, गाड घोरत होते, आता तुम्ही घरी रजगुण असतात. आणि तमगुण असतात, मग तमगुण असतात उड्या मारल्या असत्या रात्रीच्या, काय गेल्या रात्रीच्या उड्या मारल्या असत्या. म्हणून हे 3 गुण आहेत. 3 तिघाचा विचार करायचा. कोणते? ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाचा विचार करायचा. ब्रह्मदेव म्हणजे कोण आहे, विष्णू कोण आहे, भगवान शंकर कोण आहे, हे तिघाचा विचार करायचा. सत्वगुण, रजोगुण, तमगुण या तिघाचा विचार करायचा. काम, क्रोध, लोभ या तिघाचा विचार करायचा. विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं महाराज एकाचा विचार करायला आपल्याला आखी रात्र जाईल. काम, क्रोध, लोभ ही तिघच नाही तर साधी येतं का? कामाचा विचार करायचा, क्रोधाचा विचार करायचा, लोभाचा विचार करायचा. हे 3 ते असणारे. म्हणून अशा प्रकारचा या तिघाचा विचार, सत्वगुणाचे 3 गुण असणारे अशा प्रकारचा यांचा विचार करून तुम्ही मग ज्ञानोबा म्हणतात मग परमानंदी राहा. 1 2 3 तिघाचा विचार, 3चा विचार करायचा. 3 अशा प्रकारचं विचारून मग परमानंदी राहा. 1 2 3 4 चौघाचा विचार करायचा महाराज. 4 वेद आहेत महाराज. 4 किती आहेत? 4 वेदाचा विचार करायचा. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, यजुर्वेद हे 4 वेद. आता 4 वेदाचा विचार होते का महाराज? 4 वेदाचा विचार करायचा म्हणजे 4ही वेद मुखोगत करायचे, पढायचं, वाचवायचं, पाठांतर करायचं, त्याच्यातला अर्थ सार काढायचा. मग आपल्याला विचार करायचा की बाबा याच्यात मंथन काय काढलंय, अशा प्रकारचा विचार करायचा. 4चा विचार करायचा आणि मग परमानंदी राहा. 4चा विचार झाला. मग 1 2 3 4 5 विचार. 5चा विचार करायचा. 5 म्हणजे काय? या जगामध्ये 5 कोणत्या वस्तू आहे महाराज? पंचभूत 5 आहेत. 5 भूताचा विचार करायचा. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी या 5चा विचार करायचा. पृथ्वी म्हणजे काय? किती केवढी मोठी आहे हिचा विचार करायचा. त्याच्यानंतर आकाशाचा विचार करायचा, जलाचा विचार करायचा. या 5 जणांचा विचार करा आणि मग परमानंदी राहा. एकाचाच विचार होत नाही महाराज. येथून गेलं तर कुठं भारत सगळा शोधायला किती वर्ष लागतील आपल्याला? सगळं जगत फिरायला. केवढा मोठा भारत आहे, केवढा जग केवढा आहे. एवढ्या पृथ्वी एवढ्या एकाचा विचार करणं होत नाही तर एवढा 5 जणांचा आकाशाचा विचार करता येईल का? केवढं आकाश आहे. म्हणून 5चा विचार करायचा म्हणतात. पंचभूताचा विचार करायचा.
पाच असणारे भूत म्हणजे आकाश वायू तेज जल पृथ्वी, या पाचाचा विचार करा आणि मग परमानंदी राहा. 1 2 3 4 5 6 इतके विचारुणी मग परमानंदी राहा. शेवटी 6चा शास्त्राचा विचार करा आणि मग परमानंदी राहा. अशा प्रकारचं भगवान ज्ञानोबाने सांगितलं. इतके विचारुणी मग परमानंदी राहा. महाराज या सगळ्या एकापासून ते 6 पर्यंत विचार केला ना, याच्या करता आपल्याला गुरुचीच गरज लागेल. गुरुशिवर कोणी सांगत नाही. गुरु बिनी कोण बतावी बाट बडा बिकट यमघाट. अशा प्रकारचं ज्ञानोबा म्हणतात माझ्या सद्गुरूने आणि एक अशा प्रकारचा विचार करायला लावला आणि माझ्या सद्गुरूला मी विचारून घेतलेला आहे आणि त्या विचारामुळं माझ्या जीवनात अनुभव प्रचिती आली आणि त्या प्रचितीमुळं मी काय झालो, आनंदित झालो. आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सभाया भ्यांतरे अवघा प्रमानंदुरे. अशा प्रकारचा विचार केला. महाराज त्या भानगडी सांगूच नका म्हणला. आम्हाला 1 म्हणजे काय कळत नाही, 2 म्हणजे कळत नाही, 3 म्हणजे कळत नाही, 4 म्हणजे कळत नाही, 5 म्हणजे कळत नाही, 6 म्हणजे कळत नाही. मग याच्या वाचून आम्हाला सोपं सांगा ना हो, काहीतरी सोपं सांगा आम्हाला, सोपं असं कळलं असं करा. तेव्हा ज्ञानोबा म्हणले बाबांनो तुम्हाला सोपं सांगू का म्हणले. बरं सांगा म्हणले महाराज, एकदम सोपं सांगा. काहीच करू नका. 7वा जो राम आहे का अवतार त्याला तुम्ही आठवा. राम प्रभू असणारा 7वा अवतार, त्या रामाचे तुम्ही काय करा, आठवण करा. किती वेळा म्हणजे ते रामही कळत नाही. अहो मग ते कळत नाही तर मग त्याच्या पुढचा 8वा अवतार श्रीकृष्ण, त्याचा विचार करा. म्हणजे तेही कळत नाही. जाऊ द्या म्हणले ते कळत नाही तर तुम्हाला म्हणले पांडुरंग परमात्मा विठीवर आहे ना, ते तुमच्या जवळ आहे त्याचाच विचार करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 7वा म्हणजे राजा दशरथाचा मुलगा असणारा राम प्रभू, त्या रामाचा विचार करा. काय करा म्हणले, आठवण करा. 7वा अवतार, 7वा अवतार 8वा वेळोवेळा. 7व्या अवताराचं तुम्ही आठवण करा. आठवण करा म्हणजे रामाचा अवतार आहे. दशरथाच्या पोटी जो राम जन्माला आला त्या रामाचं तुम्ही काय करा, स्मरण करा, पुन्हा पुन्हा आठवण करा. 8वा गोविंदू वेळोवेळा. त्या रामाचं काय करा, आठवण करा. म्हणजे आठवण केल्यावर आम्हाला होईल का म्हणले, राम म्हणता रामची होई जे, पदी बैसोनी पदवी घेई जे. महाराज राम राम तुम्ही म्हटला, नुसतं राम राम जर म्हटलं तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही राम स्वरूप होणार आणि राम स्वरूप झालं की पुढचं काम संपलं म्हणले. मग अशा प्रकारचं राम तुम्हाला होता येत नाही का. पुढे म्हणला श्रीकृष्णाचं असणार त्याची आठवण करा. ते नाही होत ना मग श्रीकृष्णाची आठवण मग होत नाही. मग काय म्हणले, पांडुरंग परमात्मा विठीवर असणारा त्याचंच भजन करा. अशा प्रकारचं त्याला तुम्ही, तोच परमात्मा तुमच्या जवळ आहे, तुमच्या हृदयात आहे असणारा तो भागून पांडुरंग परमात्मा विठीवर तुमच्या हृदयात असल्यामुळे त्याचं तुम्ही एकदा भजन करा. म्हणून सर्वांनी एकदा भजन करायचं. अवतार 8वा वेळोवेळा बाप रखुमा देऊ विठ्ठलू जवळा. अशा प्रकारचा परमात्मा इकडं तिकडं कुठं नसून तुमच्या जवळच विठेवर परमात्मा असणारा तुमच्या जवळ आहे, त्याचं तुम्ही भजन करा. अशा प्रकारचं आजी आनंदुरे, आजी आनंदुरे, सभाया अभ्यंतरे अवघा प्रमानंदुरे. अशा प्रकारचं भगवान ज्ञानोबारायचा अभंग घेऊन महाराज यथामती यथावकाश माझ्या अशा प्रकारचं भगवान पांडुरंग परमात्म्यानं जशी बुद्धी दिली त्याप्रमाणे मी अभंग धावत्या वेळात सोडवण्याचा प्रयत्न केलाय. खरं तर पाहिलं तर भगवान ज्ञानोबा योगी आहेत. ज्ञानोबारायांच्या अभंगावर बोलणं म्हणजे आपली तेवढी लायकी नसते.
जसं आपण कितीही प्रयत्न केला तरी ती योगी आहेत, योगीच्या मुखातून निघालेला अभंग आहे, म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून त्यांच्याच कृपेने बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून जसं सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते माझ्या काही म्हणा, अशा प्रकारचं माझ्या काही चुकला असेल तर माझ्या बुद्धीचे दोष म्हणा, आणि जे आहे ते परमात्म्याच्या कृपेने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच ठिकाणी शिवेला विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, माझ क्षमा करणे सांगते नवे अंग होते. नवे हा उपदेश तुमचे बडबडियो शेष, तुमच्या कृपेचे पुसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा भगवान पानोर परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकरी मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हे झाले समाधान तुमचे जे केले चरणा. सुरवारी कापणे ते सापडा म्हणे भोग गेला निवारी आणि आरती चक्र पाने वावाती पाऊस कळा पुण्यवंता प्रेम आरती गोविंदा म्हणे केशवाची पुणे योग्या ठाणी
जन्मोजन्मी दादा हरीचा वार करी वारी नाजुकुदी हरी संत संग श्रवका अखंड प्रेमाचा कल्लो हरीचा वार करी वारी नाजुकुदी हरी चंद्रभागे स्नान हरीचा वार करी वारी नाजुकुदी हरी तुझं प्रत्याय देशिंदरी पाही वाळवंगा आणि कधीची काही नमा गोदेवा म्हणे आता उदार तो देवी बाई आणि कधूची काही नमा गोदेवा काही न मागो देवा आणि कधूची काही नमा गोदेवा देव तुकाराम देव पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय नमः पार्वती हर हर महादेव रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय।